हाय गाईज, वेलकम टू प्रियंकाज आर्ट अँड क्राफ्ट। आजच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रेंडिंग असणारे सुंदर असे इयरकप कसे बनवायचे ते पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर हे जे इयरकप आहे ते वरच्या बाजूला बुगडीसारखे घालायचे आहेत आणि खाली छिद्रातून पास करायचे आहे त्याची वायर। तर ते बनवण्यासाठी आपण इथे 20 गेजची वायर घेतलेली आहे आणि त्याला आपण लूप बनवून घेत आहोत। तर प्लायरच्या सहाय्याने याला राऊंड लूप बनवून घ्यायचे आहे, जसं की आपण नथसाठी बनवतो तसंच लूप बनवायचं आहे आणि त्याला पाठीमागच्या बाजूला त्या वायरला अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायचा आहे, जेणेकरून हा जो लूप आहे तो आपला आता कानाच्या वरच्या बाजूला हा बुगडीसारखा आपला अटॅच होऊन जाईल। त्यानंतर हा बेस आपला इथे रेडी झालेला आहे। त्यानंतर 0.3 mm म्हणजे 30 गेजची वायर आपल्याला घ्यायची आहे आणि ती बेसवरती घट्ट गुंडाळून घ्यायची आहे। त्याच्यासाठी वायरवरती वायर मी ठेवून इथे गुंडाळा करून घेत आहे, जेणेकरून वायरवरती रॅपिंग आल्यानंतर ती वायर जी आहे ती आपली सेल होणार नाही। आणि एक्स्ट्राची जी पहिली सुरुवातीला सोडलेली वायर आहे ती पण आपण कटरने इथे कट करून घेतलेली आहे। त्यानंतर ड्रॉप शेपचा एक मी इथे कुंदन यूज केलेला आहे, जो की मी बेस वायरमधूनच पास करून घेतलेला आहे। अशा पद्धतीने बेस वायरमधून पास केल्यानंतर हा घट्ट अटॅच होऊन जातो। त्यानंतर या कुंदनच्या बाजूने जे खाची आहे त्याच्यामधून वायर पास करून आपण हा कुंदन जो आहे तो बेस वायरवरती घट्ट अटॅच करून घेत आहोत। तर अशा पद्धतीने घट्ट जर कुंदन अटॅच नाही केला तर तो हलतो, त्याच्यामुळे बाजूच्या ज्या खाची आहेत त्याच्यामधून 3 ते 4 वेळा आपल्याला वायर अशी घट्ट पास करून घ्यायची आहे आणि बेसला वायर गुंडाळून घ्यायची आहे, जेणेकरून हा जो कुंदन आहे तो अगदी घट्ट इथे पॅक होऊन जाईल। त्यानंतर मी एक चंद्रकोर आकार इथे घेतलेला आहे, त्याला पण साईडने खाची आहेत आणि तो सुद्धा चंद्रकोर मी इथं वरून खाली असा या वायरमधून पास करून घेत आहे। तर बघा, हा जो कुंदन आहे त्याच्या मापाचीच ही चंद्रकोर आहे, जेणेकरून दोन्ही एकदम एकमेकांसोबत इथे अरेंज होऊन जात आहेत। त्यानंतर ही जी चंद्रकोर आहे ती बघा आता हलते आहे, तर त्याच्यासाठी आपण त्याला पण त्याच्या साईडच्या ज्या खाची आहेत त्यामधून वायर पास करून इथे पॅक करून घेणार आहोत। तर अतिशय ट्रेंडिंग असणारा हा असा इयरकप आहे, जो की फक्त बुगडीसारखा वरच्या बाजूला डिझाईन दिसतं आणि त्याचा जो खालचा तार आहे तो आपला कानाच्या छिद्रातून खाली पास करायचा आहे। तर अतिशय ट्रेंडिंग अशी ही इयरकपची डिझाईन आहे। फक्त याच्यामध्ये आपल्याला जे आपण शेप यूज करत आहोत ते घट्ट वायरवरती अटॅच झाले पाहिजे, त्याच्यासाठी बऱ्याचदा आपल्याला ही वायर जी आहे ती अशा पद्धतीने त्या आकारामधून पास करून घेऊन बेसला घट्ट गुंडाळून घ्यायचे आहे। तर आपले आकार दोन्ही पण इथे पॅक झालेले आहेत। त्यानंतर आता आपण याला मोती अटॅच करून घेणार आहोत। त्याच्यासाठी मी इथे 4 mm मोती यूज केलेले आहेत। 4 mm मोती आणि 1 mm गोल्डन बीड इथे ओवून घेतलेला आहे आणि मोतीच्या मधून आपण आता वायर पाठीमागच्या बाजूने पास करणार आहोत। तर अशा पद्धतीने गोल्डन मणी बाजूला सरकवून आपण मोतीच्या मधून ही वायर आता पाठीमागच्या दिशेने पास करून घेतलेली आहे। तर सेम याच मेथडने आपण इतरही मोती इथे अरेंज करून घेणार आहोत। जसे आपण नथला बाजूचे मोत्यांचे लूप बनवतो तशाच सेम मेथडनी हे सुद्धा आपल्याला इथे करून घ्यायचं आहे। तर तुम्ही माझे नथ मेकिंगचे व्हिडिओज पाहिले नसतील तर नक्की पहा, सर्व व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। तसेच पर्सनली कोणाला माझ्याकडे नथ क्लास जॉईन करायचा असेल तर ते सुद्धा समोर दिसत असलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावरती मेसेज करून जॉईन करू शकतात। तर इथे लूप जे आहे ते पूर्ण रेडी झालेलं आहे। त्यानंतर आपण हे पॅक करणार आहोत। त्याच्यासाठी परत एकदा आपण चंद्रकोरच्या खाचीमधून वायर पास करून घेतलेली आहे। हे सुद्धा मोतीचे लूप आपल्याला इथं पॅक करून घ्यायचं आहे। पॅक करत असताना बाजूने मोत्यांना आपल्याला वायर रॅपिंग पण करून घ्यायचं आहे। फक्त नथ मेकिंगच नव्हे तर फ्लोरल ज्वेलरी मेकिंग तसेच महाराष्ट्रीयन ट्रॅडिशनल ज्वेलरी मेकिंगचे क्लासेस सुद्धा सुरू आहेत। तर ज्यांना पण ते जॉईन करायचे आहेत त्यांनी मेसेज करून ते जॉईन करू शकता आणि घर बसल्या आपला हँडमेड ज्वेलरीचे बिझनेस पण तुम्ही त्याच्यामधून स्टार्ट करू शकता। तर इथे बघा, वायर रॅपिंग झाल्यानंतर मी खालच्या बाजूला एक ड्रॉप शेपचा 8 mm क्रिस्टल इथे ॲड करून घेतलेला आहे। त्यानंतर त्याच्यावरती एक 6 mm कॅप पण इथे ॲड करून घेतलेली आहे। प्रत्येक वेळी आपल्याला फक्त वायरने पॅक करून घ्यायचं आहे। त्यानंतर एक 6 mm गोल्डन बीड आणि 6 mm मोती पण इथे पॅक करून घेतलेला आहे। शेवटी वायर वरच्या बाजूला ॲड करून कट करून घेतलेली आहे। एक्स्ट्राची वायर आपण इथे कट केलेली आहे। असा आपला सुंदर असा इयरकप इथे रेडी झालेला आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच युनिक ज्वेलरी मेकिंग व्हिडिओजसाठी प्रियंकाज आर्ट अँड क्राफ्टला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा। तसेच इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका, कारण तिकडे मी रोजच्या रोज एक नवीन डिझाईन पोस्ट करत असते। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। थँक्यू।